मार्गी बहुत याच गेले साधू संत नका जाऊ अडराने ऐशी गरजती पुढाने चोकाळल्या वाटा नभे तुसाव्या धोपटा नका जाऊ अडराने ऐशी गरजती गरजते पताका गरुडटके म्हणे तुका नका जाऊ अडराने ऐसे गरजते गजाननं भूतगणाधिसेवितं पीतजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपाटकङ्कणं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति ब्रह्मातीतं गगनसदृशं तच्चनश्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं पुनरेकं सद्गुरुं नमामि शरचन्द्रबिम्बाननं चारुहासं सत्कन्यकान्तकूलस्थानं
स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे तेची नमस्कार आता मार्गी बहुत याच गेले साधू संत नका जाऊ अडराणी ऐसे गरजती पुराणे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी पवित्र ग्रामभूमी चिंचणी ते गेले अनेक वर्षापासून अखंड ज्ञान सप्ताह सोहळा मोठ्या आनंदाने साजरा होते. गावातील सगळीच मंडळी, प्रत्येक क्षेत्रातील परिसरातील भजनी मंडळ आणि काही मंडळ असतील सगळ्या मंडळांच्या सहकार्याने भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने साजरा. तसेच आमच्या शांताराम महाराजांचं तसं चाललं आहे, त्यांची मेहनत आहे. तुम्ही म्हणून तुमच्या मामाचे पुढे म्हणून तुम्ही त्यांचं कसं काय, पण हे शांता महाराजांचं योगदान आहे, सत्य त्यांचं योगदान आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि काय शिवलेला अमृत तारण जास्तीत झालं हरिभक्तकरां दिलीप महाराज वा अतिशय आनंद आहे. आणि या चिंचवे गावामध्ये खरोखरच आनंद आहे. अवघा आनंद चिंचवे नगरी प्रेमानंद आम्ही हरिपाठाला बसलो. काय आनंद लुटता. वयोवृद्ध स्त्रिया, लहान मुलं मुली सगळे भजनी मंडळ. जीवनामध्ये महाराज हाच एक आनंद आहे. संसारामध्ये आपल्याला ठाऊकच आहे संसार दुःखाचा. संसाराचे किती बी आपण वाथा कुठे आणि किती संसारात गेलो सगळ्यांना माहितीये नस सिद्धी मवाप्नोती, काही साध्य न सुखम न पराम गती. त्याचा स्वभाव काही साध्य नस सिद्धी मवाप्नोती न सुखम न परामगती तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्याकार्यो व्यवस्थित. ही व्यवस्थित कार्य शास्त्र सांगतात. तुकोबाराय म्हणतात याच मार्गाने संत गेले, तुम्ही याच मार्गाने जा. मार्गी बहुत का गेले, त्यांना या मार्गाने गेल्यानंतर आनंद मिळाला, समाधान मिळालं, सुख मिळालं, प्रेम मिळालं. प्रेम सुख प्रेम सुख
प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन बुद्धी प्रेमाशिवाय भजन प्रेमात गाये नाचे एवढे आपल्या छंदे कीर्तन असं एक छंद आहे तरणा नगे हरी कीर्तनाच्या रंगीला कीर्तनाच्या रंगात माणूस रंगला पाहिजे रंगी रंगी काय श्री रंगी काय भुलला मागे माझी भुलवतो या मार्गाने संत गेले त्या मार्गाने या मार्गाने तुम्ही जर गेली ना खोटे कोठे आहे नाही घातपात नाही खोटं नाही खोटे कुठे आहे नाही घातपात या मार्गाने संत गेले त्या मार्गाने तुम्ही जा आडरानाने जाऊ नका जाऊ आडराने असं एकच नाही सांगत पुराण सगळं पुराण सांगत 80 गरजेची पुराण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण एका आवाजात सांगताय हरी भजन बिना सुख नाही 80 गरजेची पुराणे नका जाऊ आडरान म्हणजे आडरान कोणतं आडरान म्हणजे निसा संसारच करीत बसू नका संसार हे आडरानच कारण याच्यामध्ये सुख नाहीये सुख नाही समाधान नाही प्रेम नाही नाही का आहे पण म्हणते काय आपल्याला प्रमाण माहिती काय सुख पाहता पुढे ठाऊकाचे संसार दुःखाचा म्हणून संत सांगतात संसार ओसरो काय चित्त तुझे संसार ओसरला पाहिजे आम्ही तुम्हाला असं सांगत नाही तुका म्हणे चाखून पाहिजे माझा अनुभव आहे कारण आम्ही तुम्हाला सांगत नाही चोखाळल्या वाटा कोणत्या वाटेने आपण गेलो पाहिजे आणि त्या चोखून पाहिजे त्याचा अनुभव घेतला चोखाळल्या वाटा कोणाला विचारायची गरज नाही ना नवे पुसाव्या धोपाटा ही धोपट वाट आहे की नाही ही विचारायची गरज नाही आम्ही चाकून पाहिलं मग ते तुम्हाला सांगतो आणि अनुभव घेतला तुका म्हणे तेथे पाहिजे अनुभव विचारायची गरज नाही फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा गरजती पताका गरुड टके म्हणे तुका गरजेची पताका पाहे पा राया जतन करिता कष्ट तुम्ही त्या पताका भागवत धर्माची पताका जतन करा आडरानाने जाऊ नका या अभंगाचा सरळ अर्थ आहे आपल्याला अर्थ लक्षात आला विठ्ठल सूरत से कीरत पड़ी म्हणजे या शरीरापेक्षा सूरत से कीरत पड़ी बिन पंख उड़ जा अरे सूरत से जाती रही कीरत कभी न जा शरीर तर जाणार आहे पण कीर्ती कधी जाते आपल्याला माहिती तुका म्हणे एक माझा आजचा अभंग इथपर्यंत येईपर्यंत असा होता 10वे गाडी असा म्हटलं हा अभंग 6 चरणाचा आहे
टाइम पाहिलं म्हणजे आपल्याकडे 45 मिनिटच वेळ आहे का. आणि कसं आहे नऊच्या पुढे जरी आपण तुम्ही किती कीर्तन सांगत बसले त्याच्यात आपली खालीशी म्हणे भरीवरी बोलकी खीर लागे, भरीवरी बोलकी खीर लागली म्हणजे त्याच्याकडून म्हटलं मग आपण त्यांना शॉर्टकट आपण छोटासाच आपण जो सुचत असं वाटलं होतं. निष्ठावंत भाव घेऊ फक्त 3 चरणात आणि छोटा अभंग घ्यायचा गोळ्या भरू. जसं तुमच्या सगळ्यांच्या तसं तुम्ही मला बुद्धी द्याल. आणि वक्ता आहे ना, वक्ता किती बी चांगला असला पण तो श्रोत्याशाली वक्ता आहे. तुम्ही संपूर्ण वक्त या एक ग्रामीण भागामध्ये खरोखर तुम्ही या परमार्थाचा आनंद लुटता. महाराज जीवनामध्ये याच्याशिवाय मग या ज्ञानेश्वरीमध्ये सांगते बाबा भगवंताच्या भक्ती नामे विने काय करीसे जितके. संसारामध्ये तुम्ही भगवंताची भक्ती सोडून जितके जितके उपाय कराल तीही गुंपसी आजिके. तू बाबा तू गुर फडून मधल्या नशी कसा म्हणशील गुर फडून त्रिपुट कोसल्याने खोसलाकडे आपण शकामध्ये स्त्रिया निंदत असताना त्या बाबलीच्या काटेत असं करणं एवढं असतं का. त्याला खोसल्या किड्याचं करणं चिचकुळी बाजू असते फिट असते त्याची, मागची डेटकायची बाजू असते ती पण असते रुंद असते. मानकोजी बोधला म्हणता तो खोसल्या किड्याने इतकं परिपक्व घर केलं. घर भाऊ सायास म्हणजे प्रयत्नानं परिपक्व कष्टाने घर बनवलं. पण तोच बोलल्यामुळे भ्रमल्यामुळे इकडची चिचकुळी बाजू तर पॅकच आहे ना, पण ती दुसरी बाजू सुद्धा त्यांनी पॅक करून दिली बोलल्यामुळे. मी माझी बोललो का दीपक पतांनी असे स्वतःच बोलल्या गेला, स्वतःच बोलल्या गेला. पल्ल्याने बोलल्या गेल्यामुळं तो दरवाजाही त्यांनी बंद केला. तो पिढा तू गुंत फडून द्याला महाराज त्या घाटामध्ये. तुम्ही आजही पण आम्ही तुम्हाला सांगून जातो. तुम्हाला शेतामध्ये त्या बापडीच्या झाडाखाली शेतामध्ये जे सापडलं तुम्ही त्याचे काटे बाजूला ते परिपक्व आहे, एक एक काटा निघत नाही. पण ते काटे बाजूला काढल्यानंतर त्याच्यात तुम्हाला एक मिलेला कडा दिसेल. मिलेला बाबा तुमची हीच अवस्था. तुम्ही जर नुसता हाच मार्ग धरत असते प्रपंचच करीत असते त्या खिड्यावानी तर म्हणून आपल्याला मरावं लागलं. म्हणून सावध होईल बघा भजे भजे तू तरी ये भक्तीच्या वाटे आम्ही वायरमन गिटार म्हणलो आमचं डोके ठरले. कोणते वायरमन तुम्हाला कीर्तन करणार दिसतात बरोबर आहे का. मार्ग शोधायचा का मार्ग देखावे सांगता की दुसऱ्या ज्ञानेश्वरीच्या का मार्ग देखावे साच लटिके ओळखावे. खरं आणि खोटं ओळखलं पाहिजे माणसाने जीवनामध्ये. आपल्याला बुद्धी दिलेली आहे ओळखण्याची. आपल्या म्हणजे 83,99,999 प्राण्यापेक्षा मनुष्य प्राण्याला विशेष प्रकारची बुद्धी दिलेली आहे. आणि त्या बुद्धीचं वैभव बुद्धीचे वैभव
सगळ्याला अधिकार देऊन ठेवले. आता टुकरायला कुकरायला मांजरायला सगळ्याला अधिकार दिलेला आहे. पण आपल्याला विशेष प्रकारची बुद्धी दिलेली आहे आणि ती बुद्धी आपल्याला अशा करता दिलेली महाराज भावया जतन हे उपाय. हे जे धन आहे ना परमार्थिक धन, परमार्थिक धन आहे ना, हे तुम्ही आज जतन केलं. हरिपाठ वगैरे कीर्तन भजन म्हणजे धर्माचं पालन करणे पाखंडी. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. भगवंताची भक्ती सोडून जितके जितके उपाय तुम्ही कराल तितके तितके तुम्ही दुःखात पडाल. कारण का ज्याचं मूळ कडवे त्याचं फळ काय गोड राहणार. लिंबाची मुळी चावून पहा तुम्ही, कडवे ना निंबोळी गोड लागणार नाही. संसाराचं मूळ काय महाराज? संसार विश्रांती नाही. संसाराचं मूळच दुःख आहे. संसार करायचा नाही का? हो अवश्य करा संसार. तुम्ही त्यांचा संसार करू नका. मला माहितीये तुम्हाला तिसऱ्या मालिकेचा आपण भक्तिभाव सदन कसा विकू लागे मास मागा सारखं संभ्रू लागे हरी सोनारा रामकृष्ण लागे चौदा सगळे व्यक्ती शनी धर्मावेरी पाणी नाम्या सभेची यंकोबाचे हेडे ऋषिकेशी अम्मा कृषीसाठी सुशी गरजा मीराबाईसाठी दामाजीचा झाला घडी माती वाही हुंडी जमी आहे त्याची कुंडलिकासाठी तुका म्हणे मात धन्य. सगळ्या संतांनी काम केलं असं संतांचं, काम करूनही संतांचं म्हणणं नाही. तुम्ही उद्योग करूनही असं संतांचं म्हणणं. उद्योग असं तुम्ही दारिद्र्य. तुम्ही उद्योगी राहा ना. उद्योगी म्हणून तुमच्या उद्योगी राहिले तुमची गरिबी नसेल. तुमच्या कुटुंबाला तुम्ही जर आळशीच बनले कामच करायला नाही पळवाट तुम्ही उद्योगी राहा. उद्योगो नासती दारिद्र्यम जपो नासती पातकम. संतांनी काम केलं पण कामामध्ये काय जमलं महाराज? काम करते रहो, नाम जपते रहो, विषयों के वासने से डरते रहो, श्री कृष्ण गोविंद गाते रहो, काम करते रहो. काम करा ना. तुम्हाला सगळ्याला प्रमाण माहितीये कामामध्ये काम काही काम करा ना. उद्योगो नासती दारिद्र्यम जपो नासती पातकम मौनम नासती कलम न जीवनम भयम. जीवनामध्ये सांगतो महाराज नाही भाग्यावर हिंदत असताना कृपत असताना मोठ हाकत असताना भगवंताचं चिंतनच काय भगवंताचं चिंतन करा. मार्ग ओळखा का मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे. साच म्हणजे खरं, लटक म्हणजे हे लटकचे नाव. विचारा ना 70 वर्षाच्या किंवा आम्हाला विचारा. आम्ही 70 माणसं तुम्ही पोरं नोकऱ्या गावे खूप आट्या पिट्या केल्या कष्ट केले पोरं सुना तुम्हाला विचारता का? तेव्हा मला दिंड्यामध्ये पळावं लागू काय तसं तुकोबारायांनी सांगेल दिंड्यामध्ये तुकोबा जाय केव्हा जाय जो बरी सकळ सिद्ध आहे. साध्य तुझं पैसे तू घालता कारभारी शरीर मजबूत आहे, सगळ्या गोष्टी तुझ्या सगळ्या इंद्रिय मजबूत आहे तोपर्यंत तू तीर्थाला जाय ना. जो बरी सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तो बरी तू तीर्थयात्रा जाय. चुकून शब्द आता उलटा फिरवा. तुम्ही
उदकट वय झाल्यानंतर रिकामं चुकू नको तिकडे जाऊन तुला लग्नी वेळ संसाराच कामाने चालवत नाही नीट खात नाही काही कसाही रिकामी उपास करत आपलं नेमकंच होऊन जात आपण संसाराचा जमाना करतो जावा पुढून चालू 50च्या पुढे गेलं का हळूहळू एक एक ठोकर बघत 2000 काय करले काय खरं नाही रे मला वाटत ना तरी ऐकूया अशी निघाली अरे संत गईडे का करणे संतो पहिले करो अभी क्या पछताएंगे आधीच करायचं सुटलेलं फुल देवाला वाहत ज्ञानबाबा हरिपाठामध्ये काय सांगता माहिती परिमळ गेली आईच्या शेवटी सुटलेलं फुल तुम्ही देवाला वाहतात तरी काय संतांप्रमाणे दिलेले 1 तास सोडला खडबाची भाग्य तशा कशी मार्ग देखावे साच लटी ओळखावे हिता हित जाणावे हिताची लागी तुमच्या हिताचा विचार करा ना तुम्ही आयुष्य तुम्ही कुटुंब पोचले काय हित केले सांग बाबा प्रश्नार्थची नाही काय स्वतःचे विचार नाही बाबा काय हित केलं सांग बाबा आपण वेळीच सांगत हित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल महाराज हित ते करावे देवाचे साधूची भावे भक्ती हरीची भेटे तुला सुख पाहिजे ना मग तुला हा उपाय माझा तो अधिकार नाही माझा तो अधिकार जाऊ दे मी विषयांतर करतच नाही फक्त एकच तुम्हाला सांगतो की करायचं ना तरुण शरीर तो करने से तो पहले करो अभी क्या पता है बोया पेड़ गुरगुर का फिर आम कैसे है बोया पेड़ बबूल का फिर आम कैसे खाए करने से तो पहले करो अभी क्या पछताएंगे कल करे से आज कल करे से आज करे से अभी करो अवसर बिंदू जाऊन करे काय भरोसा या देहाचा शरीर चांगलं ना तोपर्यंत जोपर्यंत शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत या जीवनाचा आनंद घ्या जीवनाचा आनंद घ्या जीवन ह्या जीवनाचा भरोसा नाही आपल्या सगळ्यांना माहितीचे या जीवनाचा देव आहे तुम्हा अधीन तुमच्या ताब्यात शरीर आहे ना तो वरी करा देवाचे भजन
तो जेव्हा तुमच्या ताब्यात आहे, शरीर तुमच्या ताब्यात आहे, तोपर्यंत तुम्ही देवाचं भजन करा. जो देव आहे पडून जाईल शरीर मग करायला विचार. येथे सारा सारा विचार कवने काय आचारावे. तुमचा स्वतंत्र अधिकार आहे. पिंड पिंड मतील गंगा कुंडे कुंडे न पाया जातो जातो न चारा मुख्य तुमचा स्वतंत्र अधिकार आहे पिंडाचा. तुम्ही येथे सारा सारा विचारावे कवने काय आचारावे. विधी निषेध आगवे पारखून घ्या ना. नेले रात हंस पाणी काय हंस काय पक्ष काय पाणी काय. अहो गुंडाभर दूध घ्या त्याच्यात शेपर पाणी टाका. आजही पाहतो गुंडाभर दुधामध्ये शिपर पाणी टाका. तो त्याच्यामधून फक्त शिपर दूधच काढी. यंत्रणा निर्मित प्राणी फक्त त्याच्यातून शिपर दूधच घेईल आणि पाणी असार सोडून देईल. म्हणून नीर शिर सांडून गोंधाळ सांडून नीर सेवी. गोंधाळ्याने शेवाळ शेवाळ गोंधाळ म्हणजे शेवाळ शेवाळ सांडून गोंधाळ सांडून नीर सेविते. नीर म्हणजे नीर सांडून शिर सेविते. शिर म्हणजे दूध. राजा पक्षाने नाही का नीर सोडून दे म्हणजे शिर सेवन करा. शिर सांडून ब्रह्मा. हे रामदास स्वामीचे बाहुली मला वाटतं त्याच्यावर म्हणतात उदकी झाली बाहुली. उदकी म्हणजे उदक म्हणजे काय. बाहुली म्हणजे शेवा. उदकी झाली बाहुली ती उदकातही झाकली. या मायेने आपल्याला झाकळून टाकलं. मायेत होत मायाचा सुकटीन भावा मायाचा सुकटीन भावा तिने धैर्य मला पण मी तत्काळ तोडला तिला. विष्णुदास नका धरांतरी नीच प्रमाण न चुके निर्माण. जीवनामध्ये आपताईपणा करू नका. आजची उपेग शिदाबद्ध तसा सुरक्षित कार्य चांगले कीर्तन तुम्ही सगळे महाराज लोक आहे. तुम्ही एका वायर म्हणलो काय वायर म्हणजे अवकाश हो. गौरव नाना साधनाच्या केल्या खटपटा. निंबोबाराय म्हणतात तुम्ही नाना साधनं करून पाहिजे. काय जगामध्ये जेवढे साधन असतील तेवढे करून पाहिजे. नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या नपवती याच्या दार बनता. सुखासाठी नाना साधनं करून पाहिजे पण ते साधन उंबऱ्यापर्यंत सुद्धा दार बनता म्हणजे उंबरा. नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्या नपवती याच्या दार बनता. जाणून जाता जाणीव घाली आरपाटा. योग अभ्यासे सिद्धी रोदिती वाटा. धन्य आनंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने काय केलं तेने ठेवलेला बुद्धीचा मळवो दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ.